तर आज सकाळी मस्तपैकी मार्केटमध्ये गेली होती, भाजीचं घेऊन आली। भाजीपाला कसा आहे सकाळी सकाळी मार्केटमध्ये गेलं म्हणजे थोडं आपल्या व्यवस्थित रेटमध्ये पण मिळते आणि ताजा भाजीपाला मिळते। म्हटलं चला म्हटलं छानपैकी असं आता भाजीचं घेऊन आली। आणि आज बाजारात गेली ना एवढी गर्दी होती बाजारामध्ये आणि भाजीपालाही खूप महाग झालेला आहे सध्या तरी। फक्त टमाटर स्वस्त होते, बाकी सगळं भाजीचं महाग झालेलं होतं। पण आता आपल्या रोजच्या खाण्यासाठी ज्या भाज्या लागतात त्या तर घेऊन यायच्याच होत्या, तर मग मी त्या सर्व घेऊन आली। मस्तपैकी निवडून ठेवलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेलं आहे इथं। आता धुतल्यानंतर म्हटलं चला मस्तपैकी आपण वाढवून घेऊ। तर हे वाढेपर्यंत माझे बाकीचे कामं जे आहे ते मी आटोपून घेते आणि त्यानंतर मग परत भेटूया आपण थोड्या वेळानंतर। तोपर्यंत आपली पालक जे सांबार वगैरे आहे ते छानपैकी असं पाणी निथळायला कॉटनच्या कापडावर ठेवून दिलेलं आहे इथं। सकाळी पहिले भाजीचं घेऊन आली। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आज खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर व्हिडिओमध्ये अशी छान फेस टू फेस येत आहे, कारण मस्तपैकी आता बरेचसे कामं आपले आटोपलेले आहे आणि सर्वजणींची गडबड चालूच असेल दिवाळीची। माझी पण तीच गडबड सुरू आहे कामाची। मी पण दिवाळीचे कामं काढलेले आहे, साफसफाई, भांडे वगैरे, कपडे धुवायचे, असे आपल्या नेहमीची जे क्लिनिंग आहे ते। आणि जे आपण दिवाळीला म्हटलं तर सर्वजण मस्तपैकी डीप अशी क्लिनिंग करतच असतात। प्रत्येकाची डीप क्लिनिंग सुरू आहे, तसेच माझी सुरू आहे। पण आपलं घर छोटं असल्यामुळे आपलं इथचं ठेवून ह्या रूममधलं त्या रूममध्ये ठेवून, त्या रूममधलं ह्या रूममध्ये ठेवून आपलं अशा प्रकारे क्लिनिंग चालू आहे। तर माझ्यासारखीच प्रत्येकीची कामाची धावपळ सुरू असेलच, तशीच माझी पण कामाची धावपळ सुरू आहे। त्यामुळे मी तुमच्या समोर अशी फेस टू फेस व्हिडिओमध्ये येणं बंद केलेलं आहे, कारण खूप बेकार अवतार असते आपला कामं करताना। आणि म्हटलं चला आता छानपैकी मस्त असा आपला व्हिडिओ बनवा आणि कुठपर्यंत काम आलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। चला तर मग आज सगळे जे कामं होते बाकी ते आपले मस्तपैकी गाणे लावून दिले आणि कामाला केलेली आहे सुरुवात। तर सर्वात अगोदर किचन पूर्ण खाली करून घेतलं आणि किचन मधला जितका पसारा आहे तो काढून घेतला, कारण हे काढल्याशिवाय तर आपल्या घराची क्लिनिंग तर होणं शक्यच नाही। तर सर्वात अगोदर मी डबे पूर्ण घासायला काढून घेतले आणि छान म्हटलं असे स्वच्छ करून घ्या मस्तपैकी एका पूर्ण काढून सर्व जे वाळवण होतं, कारण नवरात्रामध्ये पण आपण साफसफाई केली होती। तर तेव्हा काय झालं होतं की पाऊसच चालू होता, तर पावसामुळे काय झालं की आपण डबे पण वाळवू शकलो नाही आणि जे डब्यामधलं वाळवण असते पापड वगैरे कुरड्या त्या पण उन्हामध्ये नव्हत्या टाकल्या, शेवड्या वगैरे त्या पण उन्हामध्ये टाकायच्या होत्या मला। आणि घरामध्ये जे फर्निचरचं काम सुरू होतं ना त्यामुळे पूर्ण सगळीकडे डस्ट उडालेली होती, किचनमध्ये पण खूप डस्ट आहे। तर म्हटलं हे डस्ट आपण नंतर झाडू, पण होईन तोपर्यंत आपण पहिले भांडे घासून घ्यावं म्हटलं। आज रिकाम पण आहे तर, कारण एक दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवाळीमध्ये। आपल्याला गृहिणीला प्रत्येकीला माहीतच आहे, आपल्या प्रत्येकीला कामाची घाई असते सध्या तरी। आणि त्यानंतर मग किराणा वगैरे भरायचा असतो, फराळाचं पण बनवायचं असतं, असे भरपूर अशी कामं असतात दिवाळीमध्ये। मग आपण एक काम करायला सुरुवात करूया म्हटलं। तर मग मी आधी सर्व डबे खाली काढून घेतले, मम्मीची मदत घेतली डबे खाली घेण्यासाठी, कारण मुलं शाळेमध्ये गेलेले होते तर मदतीला कोणी नव्हतं आणि मम्मीला पण थोडा टाइम होता मम्मीला ऑफिसला जायला। तसा मी मम्मीचा टिफिन वगैरे नाश्ता वगैरे सर्व रेडी करून ठेवलेलं होतं, मुलांसाठी स्वयंपाक। आणि मी एका दमातच सकाळी स्वयंपाक बनवून घेतला होता, कारण मग एकदा कामाला लागली की नंतर मग स्वयंपाक वगैरे बनवायची इच्छा होतच नाही। मग सकाळीच आधी स्वयंपाक वगैरे सर्व आटोपून घेतलं, त्यानंतर मग मी आता लागलेली आहे इथं कामाला। तर असं आता एक करून सर्व डबे जे घासायचे होते मला ते मी मागं घेऊन गेली, सर्व मागे घासायसाठी घेतले आणि मग जे वाळवण होतं ते वर नेऊन टाकलं। खूप अशी धावपळ होत असते आपल्याला कामाची, भरपूर अशी धावपळ चालूच असते। दिवाळी म्हटलं की सर्वात अगोदर सुरुवात होते ती दिवाळीची आपली साफसफाईने। मग मी सगळे डबे घासून घेतले, वाळवून घातले। त्यानंतर बघा आता डबे जे घासायचे आहे ना ते मी इथं काढून ठेवलेले आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर सगळे डबे आधी एका जागेवर जमा केले
आणि तुम्हाला सगळीकडे बघा पाणी दिसत असेल. तर असे आपले सर्व डबे एका ठिकाणी काढून घेतलेले आहे. जे भांडे मला घासायचे आहे, छोटे मोठे डबे वगैरे, ते सर्व घेतले. इथं टोपल्यामध्ये पाणी वगैरे घेऊन घेतलं. हे सगळे स्वच्छ केलेले भांडे आहेत आपले, मस्तपैकी छान असे क्लीन करून ठेवले आणि आता एक साईडला लावून ठेवलेले आहे. तर इथं पण वाढत घातलेलं होतं, सर्व डाळी वगैरे वाढू घातल्या त्या, त्याचा काही व्हिडिओ घेणं झालं नाही. त्यानंतर बघा इथं आहे आपले पापड, हे आहेत उपवासाचे पापड, यामध्ये आहे कुरड्या वगैरे. याला पण उन्हात टाकायचं आहे. आता हे उद्या टाकू, आज तर नाही टाकणं होत. आता उद्या आपल्याला हे पापडांना वगैरे ऊन द्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये सर्व जे वाढत घातलं होतं ते वाढवून आता भरपूर करून ठेवलेलं आहे सगळं. चला तर या मस्तपैकी गरमागरम चहा पिण्यासाठी. चला त्या कामाचा सगळा थकवा आलेला होता, म्हटलं चला गरम गरम मस्तपैकी चहा बनवा. आणि आपले जे मिस्त्री काका आहेत फर्निचरवाले, त्यांना पण द्यायचं होतं. तर त्यांच्यासाठी मस्त असं छान गरम गरम चहा बनवायला घेतला होता. तर मी म्हटलं चला पटकन आता यांना चहा देऊन देते आणि बाकीचे जे कामं आहे ते पण आवरायचे होते. तर मस्तपैकी तर बघा हे वॉलपेपर लावल्यामुळे किती छान दिसत आहे भिंत. मला आज व्हिडिओमध्ये पाहून छान वाटून राहिली. तशी तर आपली इतकी काही भिंत म्हणजे पसाराच राहतो नेहमी आपला, तुम्हाला दिसतच असेल. आणि मी इथे स्टाईल पण घासायला काढलेली आहे. ते स्टाईल तुम्हाला काळी काळी दिसत असणारच, कारण आपल्याला स्टाईल पण खूप घासून घ्यायची आहे, खूप मेहनत लागणार आहे स्टाईल घासायला पण. त्यानंतर बघा इथं आहे ना, आम्ही आज भिंतीला कलर करायसाठी घेतला आहे. तर मिस्टर मला बाहेरून कलर करून देत आहे, बाहेरच्या भिंतीला त्यांना मी कलर करायला सांगितलं आहे. तर ते बाहेरच्या भिंतीला कलर मारत आहेत. तोपर्यंत मी आतमध्ये जी भिंत आहे आपली पूर्ण खराब झाली होती भिंत एक साईडची, ते तुम्हाला मी आधी पण दाखवली आहे. तिथे आपण वॉलपेपरच लावला होता, तरी पण तो वॉलपेपर सुद्धा खराब झाला होता ओलीमुळे. तर तो मी इथं आता छान ती भिंत मस्त प्लास्टर करायला घेतलेली आहे. छानपैकी फिनिशिंग करून घेते मस्त भिंतीला. आणि इथं बाजूला काम सुरूच आहे मिस्त्री काकाचं. तर हे बघा आता आपली कशी भिंतीची मस्त आपण वॉलपुट्टी लावून घेतलेली आहे, मस्त पूर्णपैकी तयार झाली आहे भिंत. त्यानंतर आता याला छान असं घासून घ्यायचं आहे. भरपूर मेहनत लागणार आहे आपल्याला. आणि जिथे जिथे पोपडे निघाले होते ना, त्या ठिकाणचे पोपडे काढून मी ब्लेडनी काढून घेतले आणि त्यानंतर अशी वॉलपुट्टी लावलेली आहे. हे बघा अशा प्रकारे वॉलपुट्टी लावून घेतली. आता यानंतर आपल्याला मस्तपैकी यावर कलर पण करायचा आहे. कलर करू, बघू आता कलर करायचा की वॉलपेपर लावायचा, तर ते पाहू आता. तर अशी मस्त आपली घराची कामं सुरू आहेत. भिंत वगैरे झालेली आहे आपली वॉलपुट्टी करून, तुम्हाला दिसतच असेल. आणि सगळ्या घरामध्ये पसाराच आहे सध्या. दिवाळीचा दिवस येईपर्यंत आपल्या घरात पसाराच राहणार आहे, कारण आपल्याला काम करायचं आहे घराचं. तर आता इकडच्या साईडची माझी बिर्ला पुट्टी करून झालेली होती. तर इकडे प्रायमर मारायचं बाकी होतं या भिंतीला. तर मिस्टरांना म्हटलं थोडी मदत करा म्हणून, ते पण मला जेवण वगैरे आटोपलं आम्ही सर्वांनी. त्यानंतर ते मला मदत करू लागत आहे या भिंतीला. त्यांचा बघा इथे कलर करून झालेला आहे. आणि त्यानंतर बघा इथे आपलं चालू आहे काम मिस्त्री काकांचं फर्निचरचं, ते आवरून घेत आहे. ते छानपैकी मस्त तयार करून राहिले. आणि इथं आता कामं वगैरे करून बाहेर ते जे काका आहेत ना फर्निचरवाले, ते निघून गेले. त्यानंतर मग मी इथं आपलं घर आवरायला बसलेली आहे. छानपैकी मस्त फ्रेश झाले, आंघोळ वगैरे करून घेतली. आणि आंघोळ केल्यानंतर म्हटलं मस्तपैकी छान आता तुमच्याशी बोलू. तर बघा आपलं फर्निचरचं जे काम आहे ते इथपर्यंत आलेलं आहे मस्तपैकी असं. तर आपलं फर्निचरचं काम आलेलं आहे इथपर्यंत. हे बघा अशा प्रकारे आपले मस्त फर्निचरचे ड्रॉवर तयार झालेले आहेत असे छानपैकी. हे बघा. आणि आता इथे जे आपल्याला दिसत आहे ना प्लायवूड, त्याच्यावर प्लायवूड येणार आहे छानपैकी. याच्या आणखी छान दिसेल, ते तुम्हाला क्लिअर दिसणार. तर अशा प्रकारे हे बघा याच्यामध्ये 3 खाणी आहे यामध्ये, आणि ह्या रॅकमध्ये 2च खाणी आहेत, कारण इथं खाली आपली कोठी वगैरे येणार आहे. आणि इथे तुम्हाला हे असं दिसत असेल, म्हणजे खुलं दिसत असेल
तर तिथं पण असं खुलं नाही राहणार आहे, आपल्याला छानपैकी वॉलपेपरने वगैरे मस्त कव्हर करायचं आहे, ते छान दिसेल. आणि हे पूर्ण तयार झाल्यानंतर मी तुम्हाला आणखी दाखवणारच आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्या रॅका तयार केल्या आहेत. हे बघा अशी रॅक आहे ही एक. इथे पण अशी तयार झालेली आहे आपली रॅक. हे बघा अशी दिसत आहे. तयार झाल्यानंतर रॅका छान असे मस्त डोअर तयार झाले आपले. आणखी तयार झाल्यानंतर आणखी दाखवणारच आहे मी तुम्हाला. ही आपली बेडरूम आहे आणि किचनची अवस्था तुम्ही पाहू शकता. आपल्याला या किचनमध्ये पण इथं जे अशा प्रकारे हे जे आहे ना आपले रॅकच आहे ही, म्हणजे असे खाणे सोडलेले आहेत त्यांनी, जेव्हा आपण घर रेडीमेडच घेतलेलं आहे त्यामुळे. तर ते आता खाणे जे आहेत त्याचा पण आपल्याला छान असा उपयोग करायचा आहे. हे बघा इथे पण तसंच आहे. तर इथं आपल्याला डबे वगैरे ठेवायला मस्त अशी पाटल्या लावून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि इथे पण रॅक तयार करायचा विचार करत आहे मी, म्हणजे साखरेचे, पत्तीचे आणि जे आपल्या रोजच्या उपयोगाचे डबे आहेत ते ठेवायसाठी छोटीशी मस्त अशी रॅक तयार करायची आहे. आणि हे बघा तुम्हाला अवस्था दिसत असेल किचनची, खूप बेकार झालेली आहे, पूर्ण पसारा आहे. आणि हे बघा इथं वरचे जे डबे होते ना ते सगळे मी घासायला काढलेले आहे, सगळे घासून ठेवलेले आहे. आपल्याला फक्त आता ही या किचनमधले जेव्हा ही रॅक तयार होणार त्यानंतर उद्या संध्याकाळी जमलं तर मी पूर्ण जे घासलेले डबे आहेत ते घेऊन येईन आणि आपल्या रॅकवर लावून देईन. छानपैकी हे वरचं सज्जा वगैरे झाडून गिळून छान असं मस्त लावून देणार आहे. आणि आपली बाकी आहे आणखी ही किचनची रॅक आहे जी आपली ताटं वगैरे ठेवायची. यातला पण पसारा छान असा लावायचा आहे. आपल्याला पूर्ण किचन ऑर्गनाईज करायचं आहे मस्तपैकी. तर आता सध्या तुम्हाला जो पसारा दिसत आहे हा अजिबात पसारा दिसू नये यासाठी माझे प्रयत्न चालू आहे मस्तपैकी छान असं किचन तयार करायचे. बघू आता आपल्या बजेटनुसार जे होईल ते आपण करूच. तर मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.